नाही. आपण जर म्हणलं मला हेच पाहिजे, देव ते कधीच देत नाही. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरगं होतं. मागच्या उन्हाळ्यात त्याचं लग्न ठरलं आणि मला मी फोन केला की म्हणायचं पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो काय रे गणप्या, मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की आपल्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजेत. म्हणलं चांगली इच्छा आहे तुझी, पांडुरंगाने तुझी इच्छा पूर्ण करा. आणि नेमकं गण्याचं लग्न ठरलं. गण्यानं फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय माझं आणि तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पोरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. मला माहित नाही, त्या दिवशी कीर्तन घ्यायचं नाही. मी सकाळचं कीर्तन केलं आणि बरोबर सायंकाळच्या टायमाला लग्नाला पोहोचलो. चुकून सुद्धा मी कोणाच्या लग्नात मंगलाष्टका म्हणत नाही, कारण मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलेलं आहे. ज्याच्या 2 म्हणल्या त्याचं 2 महिन्यातच उलगडलं. त्याच्यामुळे आपण त्या भानगडीत पडत नाही. नेमकं शेवटची मंगलाष्टक चालू होती. आली लगन घटी समीप नवरा घे बोनिया घरा. मंगलाष्टक ऐकली की पोराची अशी चेहरी टवटवीत होतात. पण ताण नका घेऊ पोराव, तुमचे लग्न होणार नाही नाही आणि नाही. दुनिया इकडची तिकडं होईल पण तुम्हाला पोरी भेटणार. तुम्ही गणपती 10 दिवस उपवास करा का नवरात्रात भोंगळे फिरा, हनुमंतासाठी कुठं जा, तिरुपतीला जाऊन टक्कल करा, तुमचे लग्न नाही. हा जो पॅरेग्राफ आहे ना मधला 15 वर्षाचा, हा लटकते रे ना रे बाई तुम लटकते रे. प्रत्येक गावात 400-400 कार्यकर्ते पडू नये अजिबात नाही. 15 एकरावाला पडूनच आहे. आता 15 एकरावाल्याचाच मेहणी तो 2-2, 3-3 एकरावाल्याने लटकते रे ना रे. आपण ताण घ्यायचा. नेमकं शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो. मंगलाष्टक वगैरे झालं तर दैव लग्न हृदम दैव तारावलंब झालं. लग्न वगैरे झालं. आता गावचाच महाराज म्हणल्यामुळे प्रत्येक जण जय हरी राम राम श्याम श्याम 15-20 मिनिटं लागले. आणि मी गण्याला भेटण्यासाठी व्यासपीठावर गेलो. गण्याच्या हातात हात दिला. मला गण्या अभिनंदन, तुझं एकदाचं लग्न झालं बापा. बरं 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 कुठे वहिनी? इकडे. चाल म्हणलं वहिनीची ओळख करून दे. आणि गण्याच्या बायकोला मी भेटायला गेलो. खोटं सांगत नाही, एवढं काळं डांबर टाकलं देवाने त्याच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. मी गण्याला म्हणलं गण्या कसं आहे रे? म्हणे दादा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत नाही, नकोय ते भेटल्याशिवाय. प्रत्येकाला सुख हवंय, सुख मिळत नाही. आणि दुःख कोणालाही नको, दुःख मिळाल्याशिवाय राहत. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आहे. तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात नित्य नूतन त्याला भगवंताच्या भेटीची अपेक्षा. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी, काही हे खंड येईल कर्म, परुषतील धर्मा धर्म, कासयाने कळेल हे वर्म, म्हणून श्रम वाटत से. भेटल त्याला एवढंच विचारतो, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान चित्त माझे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी हे शबरी, तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. शबरी माता म्हणायची, बगिया में जाऊगी मैं, कलिया चून लाऊगी, हार बनाऊगी मैं गले पहनाऊगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. 12 नाही 14 वर्ष वाट पाहिली. त्यावेळी जगाच्या मालकाची कृपा झाली. परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल का नाही महाराज? तुम्हाला तर असं वाटतं 9 दिवस उपवास केलं म्हणजे देवी आपल्या घरी चालणच राहिली पाहिजे. एवढं सोपं नाही हो महाराज. तुमच्या लक्षात फक्त एवढंच प्रमाण आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वा, पण खाली खुटी टोकलेली तुकोबरायने शहाणा तो धनी. जे जगत गुरु तुकोबराय सोपं सांगतात त्या तुकोबरायचा गाथ्यामध्ये दुसरा अभंग पहा ना, भक्ती तो कठीण शुळावरील
निवडे तो बळी विरळा जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विन भिंत तातडीची. म्हणून परमार्थ तुम्ही समजता तेवढा सोपा नाही गड्यांनो. परमार्थात काहीतरी कालावधी गेला पाहिजे. आपण परमार्थ सुद्धा देखाव्याने करतो महाराज. शनिवारच्या दिवशी जर मारुतीराया नारळ फोडायला गेलो आणि ते नारळ जर कच्च निघलं एकदम गोड तर एवढा तुकडा ठेवतो मारुतीरायाला. ते बिचाऱ्याच्या दाढीतही बसत नाही ते. आणि तेच नारळ खौट निघू द्यायला कोणतं हे पावलं देवाला तुझ्या बापाने ठेवलं का म्हणजे खौट देवाला आणि चांगलं तुझ्या बापाला. ही पद्धत नाही हो परमार्थाची. मनी नाही भाव मने देवा मला पाव. मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव अशाने पावय नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुम्ही जेवढं समजता तेवढा परमार्थ सोपा नाही हो महाराज. परमार्थामध्ये काहीतरी नित्य नूतन जो भगवान परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा करतो. पोसावे हे जीवाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज. दिन तैसी रजनी झाली व माये अवस्था लाभून गेला अजूनी का नाही. पडिले दूरदेशी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. किती प्रमाण म्हणायचे. भेटी लागे जीवा लागली भेटी लागे जीवा लागली से आस. त्या तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये भेटल त्याला एवढंच विचारायचं का हो दादा सांगा ना जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल. सांगा ना जगाचा मालक माझ्यावर कृपा करेल. कान या रे जग जेठी कान या रे जग जेठी देई भेटी एक वेळा. कान या रे जग जेठी. एवढी तळमळ साधू संतांच्या भगवंताच्या विषय अंतकरणामध्ये पाहिजेत तेव्हा त्याला तळमळणारा म्हणतात. कोणता म्हणतात. आपल्याकडे फक्त मळमळणारे सापडतील मळमळणारे सापडतील जळजळणारे सापडतील पण तळमळणारे लोक बहुतांश सापडत त्या साधकाच्या अंतकरणात. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. जीवा लागली जीवा जीवा लागली तळमळ व्यथा. तीन प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. पहिला जळजळणारा, दुसरा हळहळणारा आणि तिसरा तळमळणारा आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. भंगाच्या दुते चरणामध्ये महाराज अशी कोणती जात आहे ती तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अशी या जगामध्ये कोणती जात आहे की ती तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. अशा दोन जाती आहे. एक पहिली जात आहे देवाची आणि दुसरी जात आहे संताची. भगवंत आणि संत हे दोन व्यक्ती असे की ते तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. काय केलंय देवासाठी आपण. आता पितृपक्ष झालाय आपला बरोबर आहे का नाही. पितृपक्षामध्ये प्रत्येकाने आपल्या वाडवडिलाला जीव घातलं जे मरण पावलेले. का बरं जीव घालतो आपण. त्यांनी आपल्याला काय द्यावा आशीर्वाद. काय द्यावा. 12 महिन्यात 1 महिना आहे त्याला पितृपक्ष म्हणतोय आपण. कोणता पक्ष म्हणतोय. त्या पितृपक्षामध्ये आपण आपले जे वाड वडील गेलेले त्यांना सुंदर असं जेवू घालतोय. त्यांना नैवेद्य दाखवतो का त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा. संपलं माझं उदाहरण. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हायच्यासाठी त्याचा कार्यकर्ता त्याच्या पुढं पुढं करतो, त्याचे बॅनर लावतो, त्याचे हुदो हुदो करतो, त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवतो का नाही. काय कारण आहे. तुमचा नेता तुमच्यावर काय राहावं खुश राहावं. त्या नेत्याने तुम्हाला 2-4 कामं द्या. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा आहे तुमच्याकडून. मग नेता खुश व्हायच्यासाठी त्याचा कार्यकर्ता पुढं पुढं करतोय. त्याच्या तुमचे पित्र तुमच्यावर खुश व्हायच्यासाठी पितृपक्षामध्ये तुम्ही त्याला जेवू घालताय. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्यानं तुमच्याने माझ्यावर खुश व्हायच्यासाठी तुम्ही काय केलं मी काय केलंय. जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण
घातलाय, ज्या भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काय दिलं? काहीच दिलं नाही. माझे लक्ष देऊन कीर्तन ऐका. अरे कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणारी जाते. एवढा सुंदर नरदे तुम्हाला आणि मला दिलाय, काय केलं याच्या बदल्यात? तुम्ही खरं सांगा. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतं का नाही? हो, हा MSEBीचा नियम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो, हा ग्रामपंचायतचा नियम आहे का नाही? मग एवढा सुंदर पाऊस पडला, तुमचे धरणं भरले, विहिरी भरल्या, सगळे कट्टे भरले, एकदम सुंदर तुमच्या पिण्याची व्यवस्था केली मे महिन्यापर्यंत पाण्यानं. आतापर्यंत मेघराजाने तुम्हाला नळपट्टी पाठवली का? सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी कोणाला लाईट बिल पाठवलं का? अरे मग ज्यानं फुकट दिलं त्याचा थोडा तर विचार केला पाहिजेत का नाही महाराज? त्याच्यासाठी थोडा वेळ आपण द्यायलाच पाहिजे. जर नाही तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल? म्हणून कोणत्याही प्रकारची अपेक्षा साधू संत तुमच्या करत नाही, आणि देव तर करतच नाही महाराज. मी नेहमी सांगतोय, एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली, थोडा विको देता याला. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 2-4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस डॉक्टरने बिल 15 लाख रुपये काढलं होतं. माळकरी म्हातारा होता, जुना म्हातारा होता, 70-80 वर्षाचं वय होतं. ते 15 लाखाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. माळकरी होता डॉक्टरला दया आली. ओ बाबा ऐका ना, हे 15 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आले त्यातले मी 3-4 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका गड्या. डॉक्टरला ते म्हाताऱ्याने असं सांगितल्यानंतर म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगितलं, ए डॉक्टर, मी रोई रामेश्वरचा आहे, 100 एकर जमीन आहे माझ्याकडे, त्यात 50 एकर नुसता ऊस आहे, 15 विहिरी माझ्या शेतामध्ये, दरवर्षी 2 कोटीचं उत्पन्न घेतो. तू जर 25 लाख रुपये बिल काढलं असतं ना, 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं, एवढी ताकद आहे माझ्यामध्ये. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसलो. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे तर 15 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? त्यावेळेस रडता रडता त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं, डॉक्टर, 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 15 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. मग कधीतरी हाही विचार जीवनामध्ये केला पाहिजेत महाराज. देव उपकार करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत. एक आणि साधू संतांचे तर एवढे उपकार आहे. महाराज सांगतात, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. काय उपकार हो त्यांचे? त्यांनी तुम्हाला या अज्ञानरूपी अंधकारातून जागवण्याचा प्रयत्न केला. आता जागा रे भाई नो जागा, उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जोनो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. काय सांगू आता संतांचे उपकार हो, मजनीर तर जागवी. रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचं काम केलंय महाराज. मग जागवण्याचं काम तर मच्छरही करतात. झोपल्यानंतर मच्छर डासल्यानंतर जागतो ना माणूस. जागवण्याचं काम ढेकणंही करतात, पण ढेकणं हे झोपेतून जागवतात, मच्छर हे झोपेतून जागवतात. साधू संत मात्र तुम्हाला अज्ञान अंधकारामधून जागवण्याचा प्रयत्न करतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोने राहो. साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न केला. मग महाराज सांगतात, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जा साधूची आणि भगवंताची. हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टांत दिला तो खूप महत्वाचा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी उच्चारलाय आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी उच्चारलाय. आता लेकरू हा शब्द आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः संबंधाने तुमच्या आणि माझ्या आईच्या संबंधाने जर उच्चारला असं म्हणावं तर हे साप चुकीचं आहे.
माऊली हा शब्द तुकोबाराने तुमच्या आईसाठी सुद्धा नाही, आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबाराने माझ्याही आईसाठी नाही, त्यांच्याही आईसाठी नाही उच्चारला. कारण माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबाराने जो उच्चारलाय तो ज्ञानोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्यासाठी उच्चारलेला आहे. माय बापासाठी जर उच्चारला म्हणावं तर जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यात एक अभंग आहे, माय बापे सांभाळी ती लोभा कारणे पाळीती. मग आता जगद्गुरु तुकोबराय जर माय बापाला स्वार्थी म्हणतात तर तुकोबराय माय बापाचं माऊली हा शब्द आईसाठी नाहीच आहे. फक्त जगद्गुरु तुकोबराय सांगतात आईचं जसं आपल्या जीवनाचं सर्वात मोठं ध्येय आपल्या मुलाचं हित असतं, तसं साधू संतांचं सुद्धा ध्येय तुमचं माझं काय हित आहे. किती प्रेम असतं आईचं आपल्या मुलावर. छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, फक्त थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. हे बघा, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय जाईल ना रे गड्यांनो, त्या दिवशी प्रत्येकानं समजून चाला की आपल्या जीवनातलं प्रेम गेलं. तुम्ही खासदार व्हा, आमदार व्हा, मुख्यमंत्री व्हा, देशाचे पंतप्रधान व्हा, कीर्तनकार व्हा, गायक व्हा, वादक व्हा, काय व्हायचं ते व्हा. रात्री 2-3 वाजता काम करून ज्यावेळेस घरी जाता ना तुम्ही, दरवाजावर थाप टाका, दंदिशी तुमची बायको दारू घडती, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. पण तेवढ्याच रात्री 3 वाजता त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, दबक्या आवाजामध्ये ती आवाज देते, ए बाळ्या, ए सोन्या, 3 वाजले, माय कुठे गेला होतास तू? आपण सांगू आई खूप लांब कीर्तन होतं ग, त्याच्यामुळे थोडा रस्ता खराब होता म्हणून उशीर झाला. रात्री 3 वाजता त्या आईच्या मुखातून पहिला शब्द निघतो, बाळ्या, ए महाराज जेवला का तू? रात्री 3 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माझी माय गड्यानो. म्हणून 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. किती? 4092. एका या अभंगात बायकोचं वर्णन नाही महाराज. 9030 ओळी ज्ञानोबरायचे. किती? 9030. एकाही ओळीमध्ये ज्ञानोबराने आपल्या बायकोचं वर्णन केलं नाही, अजिबात नाही. मायबापाचं सकळ तीर्थाची जे का माता तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. अजून ऐका, मात्रम पित्रम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता हा. म्हणून खरं सांगू का महाराज, ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी समजून चला. लोक म्हणतात बा माय मरो मावशी जगो. माय कशी मावशी कशी मायची जागा गेली, तो पर्यायी मार्ग झाला महाराज, बरोबर आहे का नाही? एक हिंदी गाणं आहे, म्हणून नाही कीर्तनात पण कडवं आठवलं म्हणून म्हणतो, कोण भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. असं वाटतंय तुम्हाला मावशी आईची जागा घेऊ शक्यच नाहीये. अरे 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने आपल्याला गर्भात वागवलंय, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, अमृताईपेक्षा पवित्र दूध ज्या माय माऊलीने तुम्हाला पाजलंय, त्या मायची जागा या जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून मी नेहमी उदाहरण सांगत असतो, आईच्या जीवनाचं सार आणि फक्त आपल्या मुलाचं हित असतं महाराज. एका माय माऊलीचं लग्न झालं, यांना थोडं शांत बसायला हवं. एका माय माऊलीचं लग्न झालं, दोघं नवरा बायको आनंदाने संसार करतात. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनात, तुम्ही माझ्याकडे पहा, ते त्यांचं काम करते. दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत होते. 2-3 एकर जमीन होती, कबाड कष्ट करायचे. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं तिला. आणि हॉस्पिटलमधून नवऱ्याला फोन केला, मालक, ओ मालक, ऐकलं का? अहो मुलगा झालाय तुम्हाला. एवढा आनंद झाला. शेतामध्ये बारी धरत होता, शेतातून बारी धरता धरता 2 व्हीलरला किक मारली, गाडी लातूरला घेऊन गेला. कशासाठी? इतक्या वर्षानंतर मुलगा झालाय. अख्ख्या रोई सोमनाथाला आपण काय करू, पेढे वाटू.
4-5 किलो पेढे रस्त्याने घेऊन येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडवलंय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस खाली पडलेला आहे. पाणी पाणी करतोय पण कोणी बघितलंच नाही. बघता बघता गतप्राण झाला. ही बातमी सगळ्या परिसरात कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. ज्या माय माऊलीच्या गर्भातून लेकरू झालंय आणि तिला 2 तासानं जर कळालं तिचा नवरा मरण पावला, किती अवघड परिस्थिती हो. देवाला शिवाय द्यायला लागली. देवा अहो विधाता असतव न क्वचित दया संयोज मैत्र्या प्रणयन देही. तू देव आहे ना बे, तुला काही कळतं का रे पांडुरंगा. सोन्यासारखी कूस पवित्र केली माझी, पण माझे डोळे उघडायच्या अगोदर, माझ्या लेकराचे डोळे उघडायच्या अगोदर माझ्या नवऱ्याला घेऊन गेला. गाव रडतय, तालुका रडतय. माणूस खूप चांगला होता. बाई सुद्धा रडते, पण रडता रडता तिने विचार केले मी जर असंच रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकराने कसं करायचं. सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या लेकराचं संगोपन करू लागले. बघता बघता लेकरू मोठं झालं. 10वी-12वीत गेलं. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. 10 लाख रुपये कॉलेजची फी होती. घरची परिस्थिती नाजूक होती. आईला म्हणलं आई हे माय ऐकलंस का ग, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं ग, तुझे सर्व स्वप्न पूर्ण करायचे आई, पण आपली घरची परिस्थिती खूप नाजूक आहे ग. कॉलेजची 10 लाख रुपये फी भरायची. पोरीला आई सांगू लागली बाळा काळजी करू नको, मी आहे ना. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती. तो जमिनीचा 7/12 घेतला आणि सावकाराकडे गेले. सावकार ही 3 एकर जमीन तुमच्या नावावर करा, मला 10 लाख रुपये द्या. 10 लाख रुपयाचं गट्ट घेतलं, पोराच्या हातात द्याला. पोरानं कॉलेजची फी भरली. पोरगं कॉलेज करू लागलं. बघता बघता 2-3 वर्ष ओलांडले. शेवटचं वर्ष होतं. पोराला परत 3 लाख रुपये कमी पडले. पोरगं रडतंय. 4 दिवस झाले जेवलं नाही. कोणत्या तोंडाने आईला म्हणायचं. 10 लाखासाठी वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली ना, आता 3 लाखासाठी कसं करावं. 4 दिवस झाले पोरगं बोलत नाही, जेवत नाही. आईनं सोन्याला जवळ घेतलं. ए दाद्या, ए बाळा इकडे. काय झालं माय, 4 दिवस झाले बोलत नाहीये, रडतोय, जेवला नाही, काय झालं. काय नाही गाई, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली माय. शेवटचं वर्ष आहे. 3 लाख रुपये जर नाही भरले तर माझे 4 वर्ष वाया जातील ग. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा काळजी करू नको, मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते ते दागिन्याचा डबा घेतला आणि सोनार दादाकडे गेली. सोनार दादा ह्या सोन्याचा डबा घ्या आणि मला 3 लाख रुपये द्या. सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सोनार सांगत होता अगं वेडे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते. तो मेलाय, तुला सोडून गेलाय, पण कमीत कमी त्याच्या आठवणीचा एखादा दागिना तर गळ्यात ठेव. बाईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडता रडता सोनार दादाला सांगते सोनार दादा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला. या दागिन्याचं मी काय करू. आज एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी. आज एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिलं. पोरग सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोराच्या डोळ्याला धारा लागल्या. आईला फोन केला. ए माय, ए आई, तुझ्या आशीर्वादाने मी इंजिनियर झालो ग. खूप कष्ट केले ग माय तू माझ्यासाठी. मला माहिती आई, माझं शिक्षण होईपर्यंत मला कधीच तू जुन्या ड्रेसवर शाळेत पाठवलं नाही आणि माझं कॉलेज होईपर्यंत तू कधीच नवी साडी अंगावर घातली नाही ग. तू शिळ्या भाकरी खाल्ल्या पण मला ताजा डबा दिला. हे बघ माय, या माझ्या अंगावरची कातडी काढली, त्याची चप्पल जरी शिवली तरी मी तुझ्या उपकारातून ऋणी नाही होऊ शकत. पण आई ऐक ना, आजपर्यंत तू कष्ट केले, पण आता मी काम करणार आणि तू आराम करायचा. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती. दोघांचं लग्न झालं. तिलाही 3 लाख रुपये पेमेंट आणि यालाही 3 लाख रुपये पेमेंट. एवढी सेवा करत होती आईची, एवढी सेवा करत होती की आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती. एवढं प्रेम होतं. बघता बघता आईचं वय 75 वर्षात झालं ना. आईचं दुर्भाग्य असायला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा. एवढ्या जोऱ्यानं खोकलायची म्हातारी अख्खी कॉलनी त्रस्त झाली होती. यांना अनेक MD डॉक्टरांना दाखवलं, MBBS डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदावाल्यांना दाखवलं, पण कोणाच फरक पडत नव्हता. 6-7 वर्ष झाले, 2-4 लेकरं झाले आणि एक दिवस बायकोने याला आवाज दिला. ओ मालक इकडे या. हा
हा गेला काय 7 वर्ष झाले मी तुमच्या आईची सेवा करते. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी थोडं लेकराकडे बघावं, जेवण आराम करावं. मला तुमची आई रात्रभर खोकलत बसते. बघा आता मला हा त्रास सहन होत नाही. एक तर घरामध्ये मी राहील किंवा तुमची आई. डसा डसा रडायला लागलं पोरगण. बायकोच्या पाया पडता ग वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावलाय का. काय म्हणलं पोरग, ए वेडे ऐक, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावला. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या आईने मला कधी बापाची कमी नाही पडू दिली ग. जास्त दिवस नाही जगणार. मी डॉक्टरांना विचारलंय 1.5 ते 2 वर्ष माझ्या आईचं आयुष्य आहे ग. आणि अशा अवस्थेमध्ये जर मी माझ्या आईला सोडून दिलं तर मला ब्रह्मपातक लागल ग. तिला माझ्याशिवाय कोणीच नाहीये. आईविषयी लेकराचं प्रेम पाहिल्यानंतर बायकोला राग आला. एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या आईवर आहे, सांभाळा तुमच्या आईला, मी घर सोडून चालले. पोराला एकीकडे माय झाली, एकीकडे बायको झाली, 2 लेकरं पाहिजे. कसं करावं काय करावं. पोरग मध्यरात्री 10 वाजता आईच्या रूम मध्ये गेलं, आईच्या दरवाजाला थाप टाकला. ए आई दार उघड. आईने दार उघडलं. काय रे सोन्या. काय नाही ग आई, चाल मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललाय. अंधाराची रात्र आहे, अमावस्याची रात्र आहे, काळा कुट्टा अंधार आहे. ज्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्यात एवढी झाडी दाट होती, झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणता, आई 10 मिनिटं इथं बैस, मी आलोच. आईला कळलं आता पोरग आता गेलं की परत येणार नाही. आईना हंबरडा फोडला, लेकराला आवाज द्याला, ए सोन्या, ए दादा इकडे ये. 9 महिने 9 दिवस तुला गर्भात वागवलंय रे मी. तळ हाताच्या फोडासारखं जपलं सोन्या. माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू का तुला. मी लहानपणी जर तू लहान असताना मी जर किचन मध्ये काम करत असेल, तू जर बैठकीत खेळत असेल ना पोरा, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना पोरा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे. एवढं प्रेम करत होते मी तुझ्या. मला कळलंय तुला माझी अडचण झाली. आनंदानं घरी जा. माझ्या सुनबाईला जीवला, माझ्या नातवंडाला जीवला. फक्त माझी विनंती पोरा, मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाचा हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. मायबाप सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे सगळे स्वार्थी महाराज. प्रमाण घ्या. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाचे आकाचा, इंद्रिय मावळली आला बागुल जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे, झाल्या हिन शक्ती नाक मुख गळती, सांडून या पडती रांडा पोरी. म्हणून सर्वांना माझी विनंती, जोपर्यंत हा नरदेह चांगला आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. ऐका गड्यांनो, गेलेली सत्ता परत मिळू शकते 1, गेलेली प्रॉपर्टी मिळू शकतात 2, गेलेला पैसा कमवू शकतात 3, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे आयुष्य मिळेल? अजिबात नाही महाराज. सगळे एजन्सी आहे. मोबाईलची एजन्सी आहे, गॅसची एजन्सी आहे, सगळ्या गाडीची एजन्सी, सगळे एजन्सी आहे, पण मानवाची एजन्सी अजून कुठं तयार झालेली. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, एक तर नरदेह मिळत नाही, 1 मिळाला तर टिकत नाही, 2 आणि टिकाला गेला की परत मिळत नाही, 3. मग एवढा अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय ना. माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदा पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. आंधळ्याच्या हातात काय सापडावा? कावळा सापडावा. आंधळा माणूस आहे आणि त्याला कावळा कधी सापडेल का? नाही सापडत ना. बंद करा, बंद करा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा, तसा नरदेह सापडलाय तुम्हाला आणि मला. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडल त्याला 50,000 रुपये बक्षीस दिले जाईल.
आता डोळेवाल्यांनी विचार केला कावळा काही पकडायची गोष्ट आहे का? 10 किलो दिलंच मोठ्या मुश्किलीने सापडतो. ते बी एखादा पुण्यवान असला तर ठीक, नाही तर लोक कंटाळून जातात. पण नैवेद्य खायला काही कावळा येत नाही. एक आंधळ सकाळी सकाळी गंगेच्या स्नानावर गेलं, देवाचं चिंतन करू लागलं. गंगेला पाणी अर्पण करत असताना असे हात वर केले आणि त्याच्या हातात कावळा सापडला. एवढा आनंद झाला त्या आंधळ्याला, अरा कावळा सापडला, कावळा सापडला, कावळा सापडला. आंधळ विचार करू लागला, असे जर संध्याकाळपर्यंत 3-4 कावळे सापडले तर 1.5 लाख रुपयाचा धंदा होतो आपला. परत आपल्याला भीक मागायचं काम नाही. मग त्या आंधळ्यानं काय केलं, माझ्याकडे पहा. त्या आंधळ्यानं काय केलं, पहिला कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. काय केले? होता तो पळून गेला, होता तो. आता किती चातुर्मास केले म्हणजे आंधळ्या कावळा सापडेल का? तसं अनेक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग एवढा सुंदर नर्दे जर तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, माझी सर्वांना विनंती, मायबाप बाकीच्या गोष्टी सोडून द्या, भगवंतासाठी वेळ काढा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. 2 पावलं तर त्याच्यासाठी चाला, तो 10 पावलं चालल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. माय बाप रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतात, देव विसरू देऊ नका. आता अवघड वातावरण झालंय, माणसाला मरण्यासाठी म्हातार व्हायची गरज राहिली. आता हे म्हातारे कोतारे दिसतात ना तुम्हाला, हे मेल्यानंतर परत म्हातारे पाहायलाच भेटणार नाही आपल्याला. 50च्या पुढं कोणी जगणार नाही. आता अवघड झालंय महाराज. तुम्ही थोडा विचार केला, कशा नाही माणूस मारायला लागलं. जे चहा पित नाही त्याला शुगर होती, जे कधीच मसाल्याचं खात नाही त्याला मूळव्याध होतो, आणि जेवढे काही कॅन्सर होण्याचे परिणाम आहे, लक्ष देऊन ऐका, सर्वे डॉक्टरांचा आतापर्यंत जेवढे कॅन्सर झाले तेवढे निर्व्यसनी लोकांना झाले. व्यसनी लोकांना कॅन्सर होत, जे तंबाखू खात नाही, जे बिड्या पित नाही, जे काहीच करत नाही त्याला कॅन्सर होतो. आणि कॅन्सरचं प्रमाण सर्वात जास्त महिलांमध्ये वाढलंय महाराज. कोणता रोग कोणत्या रूपाने कधी तुमच्या घरी येईल काही सांगता येत नाही. तुम्ही जे खाताय ते फळं खातच नाहीये, तुम्ही जे खाताय तो भाजीपाला खातच नाही, तुम्ही विष पेताय. काय पेताय? विष खाताय. अरे रात्री कच्चे असणारे केळे सकाळी पिवळे धमक होतात. टरबूज लाल हो याच्यासाठी इंजेक्शन आहे, अजून तुम्ही सगळं इंजेक्शनावरच चाललंय ना महाराज. पूर्वीच्या लोकांचं आणि आताच्या लोकांचं फरक आहे, म्हणून कोणता माणूस कधी मरेल काही सांगता येत नाही. ते जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. मला खूप आनंद वाटतोय या कोकाटे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं. खरं सांगू का महाराज तुम्हाला, आमच्या काय नाव आहे त्या आईचं? पद्मिनाबाई तुकाराम भाऊ कोकाटे. आमच्या पद्मीनबाई ज्या ठिकाणी असतील ना, त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल ना, त्यावेळेस निश्चित त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या असेल. तीही विचार करत असेल किती भाग्यवान कोश आहे माझी, किती भाग्यवान माय आहे मी, की मी जिवंत असताना सुद्धा, रोग झाल्यानंतर सुद्धा, एवढी मोठी वेधा असताना सुद्धा लेकरांनी खर्च केला, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी खूप काही खर्च केला. मी खरं सांगू का महाराज, जीवनामध्ये तुम्हाला देवाचा आशीर्वाद नाही घेता आला तरी चालेल, एखाद्या साधू संतांचा आशीर्वाद घेता नाही आला तरी चालेल, पण जीवनामध्ये आईच्या आशीर्वादाशिवाय मरू नका बरं तुम्ही. ही वस्तुस्थिती. आईचा आशीर्वाद असला की जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. आमच्या आई साहेब ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून हे सुंदर वातावरण, गायक वादक महाराज मंडळी सगळं पाहत असेल तर ती मायमाऊली सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडत असेल आणि विचार करत असेल किती गोड नियोजन माझ्या बाबासाहेबांनी केलंय, किती गोड नियोजन माझ्या बाळासाहेबांनी, आमच्या शंकरदादांनी, आमच्या धनंजय दादांनी किती सुंदर नियोजन केलं. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमची आई तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. बाकी नाही काही करता आलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. हा कार्यक्रमच आईच्या संबंधाने.
आईचं लेकरावर किती प्रेम असतं एक उदाहरण सांगू तुम्हाला, ऐका गड्यांनो. आईचं लेकरावर जेवढं प्रेम असतं तेवढं कोणाचंच नसतं. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. काय झाला? डोळा खराब झाला. रडायला लागली ती. ए दाद्या, ए सोन्या, डोळा खराब झाला रे माझा, काळजी नको करू माय, मी लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, लातूरला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला ना. आपल्या आईला सांगत होता, आई जर लातूरला नाही नीट झाला तर यावर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालंय ग, मुंबई सारख्या महान शहरामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? पोरग रडायला लागलं. नाहीला सांगता, आई तुझ्या आशीर्वादाने 15 एकर जमीन आहे ग, त्यातली 5 एकर जमीन विकतो आहे ना, अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागली. आई रडायला लागली. रडता रडता पोराला सांगती, पोरा आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कूस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई जोऱ्या जोऱ्यात रडती, पोरगही जोऱ्या जोऱ्यात रडतं. पोरग रडता रडता थांबलं. नाहीला म्हणतो, माय, ए माय, तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होतो. बघ ना गाई, तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग माय, मी तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई ऐक ना ग, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? बसणारी मंडळी, एवढं उत्तर घेऊन माझं घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारी आई होती, रडता रडता पदरानं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं, सोन्या, हे वाघा, तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये. म्हणून तर मी नेहमी सांगतो, जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, ठेस लागे तुझ्या पायाला, आसू येई तिच्या डोळ्याला. किती गोड वर्णन आहे महाराज. हा बरुणी वासराले चटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या होतो जवा ताण, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पारा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. अशा अनेक लोकांनी आपल्या आईचं वर्णन केलंय. मी नेहमी सुद्धा माझ्या आवडीनं म्हणत असतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार.
प्रत्येकाला माझे हात जोडून ते गड्यानो, बाकी नाही काही जमलं तरी चालेल. या कार्यक्रमाचा आदर्श एवढाच आहे की प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला सुद्धा वाईट वाटत असेल, अरे 1 गुंठा जमीन नसताना सुद्धा त्या पोराने एवढा मोठा कार्यक्रम केलाय महाराज, विशेष आहे का नाही? 1 गुंठा जमीन नाहीये, सो कर्तृत्वावर छोटा मोठा व्यवसाय करायचा ना. जेवढं मोठं नियोजन आमच्या बाबासाहेब दादांनी, बाळासाहेब दादांनी, आमच्या शंकर दादांनी, आमच्या धनंजय दादांनी, आमच्या शिवाजी भाऊनी एवढं गोड नियोजन केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहे. निश्चित ज्या मातेसाठी आपण एवढ्या आनंदाने हा कार्यक्रम करत आहात, त्या माय माऊलीच्या आशीर्वादाने मी नारदाच्या गादीवर सांगतो, जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमी तुम्हाला कधीच पडणार नाही. कारण याचं कारण असं आहे, ज्यानं आईचा आशीर्वाद घेतला त्याला जगात कोणाचाच आशीर्वाद घ्यायची गरज पडत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.